आमदार भावना गवळी सोयाबीनला प्रति क्विंटल 6,000 रुपये भाव देण्याची मागणी करणार असल्याचं म्हटलेलं आहे, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या संदर्भातली मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह इतर 58 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। बांगलादेशात गेल्या महिन्यात झालेल्या हिंसक चकमकीत एका विद्यार्थ्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात वाढ झाली आहे। कांद्याला प्रति क्विंटल 4,900 रुपयांचा दर मिळत असून दिवाळीपर्यंत कांद्याचे दर चढेच राहण्याचा अंदाज आहे। नांदेड आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुविधांचा अभाव असल्याची नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली, तर विमानतळ व्यवस्थापकांनी तत्काळ सुविधा देण्याची मागणी प्रवाशांच्या वतीनं करण्यात येते। मालेगावच्या अजंग गावी विदेशी पर्यटकांनी भेट दिली। परिसरातील 528 एकर शेतीमध्ये राबवलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी ही कृषी भेट होती। राज्यात विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे। अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भातले संकेत दिले असून राज्य सरकारच्या कामावर जनता समाधानी असल्याचा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी केलेला। आज मनसे नेते आणि सरचिटणीस यांची बैठक पार पडणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार असून मनसे पक्ष कार्यालय राजगड येथे दुपारी 12:30 वाजता ही बैठक पार पडणार आहे। रायगडच्या ताडवाडी आणि पोही येथील शेकडो आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला। उपजिल्हा प्रमुख नितीन सावंतांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। चुकीची कामं करण्यासाठी अधिकाऱ्यांचे बळी जात आहेत। जळगाव येथे अधिकारी असलेल्या राऊत दाम्पत्याबाबत घडलेली घटना अत्यंत वेदनादायी असल्याचं मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी मांडलेलं आहे। रायगडच्या कर्जतमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणारे आमदार महेंद्र थोरवेंच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं मध्यरात्री 12 पासून आमरण उपोषण सुरू होणार आहे, तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधत अंतरवाली सराटीमध्ये आजपासून जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण सुरू होत आहे। महाराष्ट्राला 3 नव्या वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे। पंतप्रधान मोदी आता ऑनलाईन पद्धतीनं या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील आणि एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे। कोल्हापूर ते पुणे, पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आजपासून सुरू होत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।